शेठ भाई श्रेया भाई प्रदीप तुम्ही दोघां प्रदीप जोगळे प्रदीप जोगळे दरम्यान फायनल मॅचचं लाईनअप चाललंय। सगळ्या खेळाडूंना आपण शुभेच्छा देतोय। मंडळाचे कार्यकर्ते भाई किंजळकर आणि प्रदीप जोगळे सर्व खेळाडूंना आता इथे शेवटच्या मॅचसाठी शुभेच्छा देत आहेत। रोहन सावंत कृपया आपण ग्राउंडवरती या। या स्पर्धेचा हा शेवटचा म्हणजे अंतिम फायनलचा सामना होणार आहे। केदारनाथ आरवली विरुद्ध स्वरा स्पोर्ट्स नाईशी। केदारनाथ आरवली विरुद्ध स्वरा स्पोर्ट्स नाईशी। ओके 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 रोहन सावंत श्रेया मात्रेकर भाई किंजळकर लास्ट होते। दरम्यान नाणेफेकीचा कौल होणार आहे। सर्व खेळाडूंना मी इथंच थांबण्याची विनंती करतो। या ग्राउंडचे क्युरेटर हरेश सोगळे यांना मी विनंती करतो की फायनलच्या मॅच साठी त्यांनी नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे। हरेश सोगळे नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजून जातोय तो पाहायचा आहे आपल्याला। हरेश सोगळे कॉइन द्या कॉइन। दोन्ही संघाचे संघ नाही केदारनाथ आरवली आणि स्वरा स्पोर्ट्स नाईशी दोन्ही संघाचे संघ नाही। स्वरा स्पोर्ट्स संघ नाही। ओके फायनलच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल येतोय। पाहूया फायनल मॅच टॉस। मित्रा इकडे जरा हे जरा तिकडे शूटिंगचा प्रॉब्लेम होतोय। श्रेयस तिकडे फाइनल टॉस फॉर मुरबाड प्रीमियर लीग 2024। हेड इज द कॉल। कुणाच्या बाजून जातोय? केदारनाथ आरवलीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जातोय। एकदा जोरदार टाळ्या होऊ दे। केदारनाथ आरवली फायनल टॉस विन बाय केदारनाथ आरवली। दरम्यान फायनलचा सामना सुरू होण्यापूर्वी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना पुढे बोलवतो। संतोष भुवड आपण या जरा। फायनलच्या मॅच पूर्वी आम्हाला 2 शब्दात तुमची थोडासा मनोगत सांगा। या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच तुम्हाला 2 शब्द बोलावेच लागतील। ब्रह्मा पवार विशाल लिंगायतनी फक्त माघार घेतले ओनली बिकॉज ऑफ इंग्लिश बट ब्रह्मा कॅन स्पीक इन इंग्लिश। ब्रह्मा व्हॉट यू थिंक अबाउट दिस टूर्नामेंट? या मॅच बद्दल या टूर्नामेंट बद्दल तुला काय वाटतं? या टूर्नामेंट बद्दल आतापर्यंत जे प्रीमियर लीग झाल्या त्यामध्ये सगळ्यात चांगलं नियोजन जे पाहायला मिळालं ते जय हनुमान मुरबाड प्रीमियर लीग कडून। या नियोजनाबद्दल त्यांचे हार्दिक आभार। सगळ्या ज्या संघांनी ज्या स्पॉन्सरनी ते स्पॉन्सरशिप करून ह्या खेळाला जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार। आणि असेच आमच्या या क्रिकेट खेळाला वरती नेण्यासाठी जे स्पॉन्सर्स आम्हाला सहकार्य करतात त्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद धर्मा। अभिनय तुमचं नावच अभिनय म्हटल्यावर तुम्ही अभिनयाच्या स्वरूपात आणि अभिनयाच्या स्टाईल मध्ये मला सांगा या लीग बद्दल तुम्हाला काय वाटतं?
मी सर्वप्रथम मुरबाड प्रीमियर लीग ह्या पहिल्या पर्वाच्या आयोजकांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण हा एक मोठा स्टेज आमच्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि आमच्या सर्व खेळाडूंसाठी त्यांनी इथे उपलब्ध करून दिला. आणि नक्कीच नवनवीन सितारे आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत मी आमचे ओनर बारखेदादा जाधव यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून मला ही मुरबाड प्रीमियर लीग हे पहिलं पर्व खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आणि स्पेशली थँक्स प्रदीपदादा जोगळे आणि सर्व टीम आणि यांच्या माध्यमातून हे असं भव्य असं आयोजन आम्हाला या मुरबाड गावामध्ये पाहायला मिळतं आहे. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच केदारनाथ आरवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो या सामन्यासाठी आमच्या स्वराज स्पोर्ट नाईशिया संघाच्या माध्यमातून. आणि सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. एक मिनिट, प्रेक्षकांबद्दल काय बोलशील तू? प्रेक्षकांबद्दल बोलायचं तितकंच कमी आहे. कारण मला वाटतं कालच्या दिवसापासून आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि जी गर्दी आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळत होती तीच गर्दी आज पहिल्या सामन्यापासून या अखेरच्या सामन्यापर्यंत आम्हाला पाहायला मिळते. मी सर्व क्रिकेट रसिकांचं मी आभार व्यक्त करतो आणि चांगला सपोर्ट केला याबद्दल तुमचं सगळ्यांचं सर्वप्रथम या लीगच्या माध्यमातून मी सर्वांचं इथे स्वागत करतो. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अभिनय. एकदा क्रीडा रसिकांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल असू शकत नाही. स्पॉन्सर लाख मिळतील पण क्रीडा रसिक हा कोटी 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 रुपयांचा असतो. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा एक समालोचक म्हणून मोहन दळवी दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि थोड्याच वेळात आपल्याला या फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. जय हिंद, जय श्रीराम. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, let's play. पहिला चेंडू आहे आणि हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. फायनलचा पहिला जो चेंडू म्हणतात तो चेंडू. संतोष हॅट्रिकला 500 आले आहेत आणि अमोल हॅट्रिक साठी सुद्धा 500 आले. दिनार पवार यांच्याकडून कालपासून दिनार पवारचा मार्केट वाढलाय, डाऊन येतच नाहीये. मी मात्र फूट मध्ये उतरलोय. दिनार पवार कॉल मध्ये जातोय. काय होणार आहे उद्या कळणार आहे. सलग 2 चेंडू आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू जातोय. धावसंख्या होते 1. धावसंख्या होते 1 आणि हा मात्र चेंडू काय प्लेअरला कळला नव्हता. एकाच धावेवर संघाची धावसंख्या स्थिरावतीये. आणि those who are share market trader, please contact to Dinar Pawar. What will happen on 1 February at the budget? Dinar Pawar is already known about it. Okay, Dinar, I can understood. Oh, 4 धावा. फायनलचा पहिला चौकार पाहायला मिळतोय तो अमोलच्या बॅट मधून. धाव संख्या होते ती 5. 50 जमा झालेले आहेत. पुन्हा संतोष बोड राईट आर्म राऊंड तो अमोल जोगळे आणि हा मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच प्रदीप जोगळे दोन्ही हात फैलावतायत. वाईट चेंडू म्हणून घोषित करतात. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. बघूया संतोष बोड पुन्हा आपल्या बॉलिंग मार्शवर सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार आहे. त्याचा सामना करणार आहे तो केदारनाथचा अमोल. आणि हा मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि नो चेंडू पण आणि नो बॉल टाकलाय. याचा अर्थ संतोषला 50 लागू झाले आहेत. हो, सुंदर फटका पाहायला मिळाले. संतोष साठी एकदा टाळ्या होऊ देत. केदारनाथ आरवलीचा संतोष दुसरा चौकार लगावतोय. धावसंख्या होते ती 11. धावसंख्या होते ती 11. पहिलं षटक चालू असताना संतोष बोड पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू अमोल जोगळे आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बंधू चेंडूच्या खाली येतो. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा करतायत ते प्रदीप जोगळे आणि पहिल्या षटका अखेरीस केदारनाथ आरवली या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11. सलामीची जोडी मैदानात आहे. अमोल जोगळे आणि अनिकेत काळंबी. दुसरं षटक घेऊन येतो. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो बंधू राईट आर्म राऊंड डावकुऱ्या अनिकेत काळंबीसाठी. वा 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 वा.
मी याआधी पण म्हटलं होतं सेमीफायनलच्या मॅचच्या अगोदरचा क्वालिफायरचा मॅच पण पाहिला होता. अनिकेत काळंबी सुपर टच मध्ये होता. अनिकेत काळंबीने पुन्हा 50 वाढवले आहेत बंधू. आणि आता मात्र अनिकेतला हा चेंडू काही समजत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 15. वाह 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 वाह. पहिला बॉल तो अंदर आने ते बाद में मारेगा ना भाई. पुन्हा बंधू आपल्या बॉलिंग मासवर सज्ज होतोय. आगे चौकार. या 4 धावांनी आता मात्र केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू असताना पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होती ती 11 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 20. अतिशय तुफानी फलंदाजी करतोय तो अनिकेत काळंबी. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अनिकेत सुद्धा त्याला तितका सन्मान देतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 20 या धावसंख्येवर. सलग फायनलच्या मॅचचा आपण थरार इथे पाहतोय. आणि फायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकात 20 आणि पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच प्रदीप जोगळे वाईड चेंडू स्वर चेंडू अवांतर चेंडू म्हणून घोषित करतायत. धावसंख्या 1 ने भर पडते होते 21. आणि आता मात्र चौकार. अनिकेत कालपासून अनिकेत बद्दल डाऊट होते पण तोच अनिकेत आज मात्र आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करतोय. चौकारांवरती चौकारांची आताशबाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. बघूया बंधू पुन्हा एकदा राईट अप राऊंड टू अनिकेत. नो 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 नो. बंधूला आज मला वाटत नाही काही लय मिळते अशी. थोडासा दडपणात येतोय तो स्वरा स्पोर्ट्सचा हा गोलंदाज बंधू. आणि मला वाटतंय पहिला धक्का बसतोय केदारनाथ आरवली या संघाला अनिकेत काळंबीच्या स्वरूपात. बंधूने त्रिफळाचीत केलंय आणि आता बंधू अनिकेत काळंबीची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो हेमंत जाधव. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतायत ते हेमंत जाधव. कारण ही बुरुंबाड प्रीमियर लीग आहे आणि ही बुरुंबाड प्रीमियर लीग मध्ये फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश केलाय. थाटामाटात प्रवेश केलाय तो हेमंत जाधव यांनी. हेमंत जाधव 3 चौकार मारले तर विष्णुवाडीचे माजी सरपंच उदय शिंदे यांच्याकडून नातवासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. 3 चौकार हॅट्रिक असं काही नाहीये. ओव्हरऑल ओव्हर मध्ये 3 चौकार. दुसरं षटक घेऊन येतोय तो बॉलर निशांत. स्ट्राईकला येतो अमोल. राईट आर्म राऊंड निशांत टू अमोल. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय अमोल. केदारनाथ आरवलीचा अमोल अतिशय भेदक विस्फोटक आक्रमक अशी फलंदाजी करतोय. या 4 धावांनी आता संघाचा धावफलक जाऊन पोहोचणार आहे तो 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातला मला वाटतं पहिला चेंडू होतोय. पहिल्या चेंडूवरती निशांत 4 धावा खातोय. तोच निशांत पुन्हा एकदा राईट अप राऊंड टू अमोल. आणि पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमधून चौकार निघतोय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले ते अमोल जोगळे यानं. अतिशय विस्फोटक आक्रमक अशी फलंदाजी करतोय तो अमोल. अमोलसाठी एकदा टाळ्या होऊ देत. डगआउट मधून तरी टाळ्या होऊ देत. बा 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 बा. 2 ब्रास जांबा दगड. अमोल मिला तो कैसा लेके जाएगा रे भाई. एक एक कितने दिन लेके जाएगा. ये तो गिनने वाली बात है. ये तो सोचने वाली बात है. मगर 2 ब्रास फाड़ी ये तेरे कमाई की बात है. फिर से निशांत राइट आर्म राउंड. वा 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 वा. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत अमोल जोगळे याने. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. टाळ्या नक्की होतात अमोलसाठी. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 38 या धावसंख्येवर. 2 षटकाखेरीस धावसंख्या होती ती 26 आणि आता तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंवरती धावसंख्या झाली ती 38. वा वा वा. अजून 3 मारल्या तर दिनार पवार यांच्याकडून 200. नहीं 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 दिनार तू जो भी बोलता है उसके विपरीत हो जाता है. तू मेरे हिसाब से ऐसा लग रहा है तू यहाँ का शनि है. तू पीछे है. रेजिस्टेंस है मेरा. स्टॉक ऊपर जा ही नहीं रहा है. फिर से वाइड बॉल. धावसंख्या वाढते 39. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या होते ती 39. निशांत पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजून राईट अप राऊंड टू अमोल. आणि हा मात्र डाव्या एसटीच्या मला वाटते बाहेरचा चेंडू आहे. पंच प्रदीप जोगळे वाईड चेंडू म्हणून घोषित करतात. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 40. आणि आता मात्र अमोलच्या पट्ट्यात याचा अर्थ असा होतो बॉल त्याच्या पट्ट्यात
4 धावा मिळत आहेत खणखणीत. या 4 धावांनी आता केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 44 या धावसंख्येवर. आणि केदारनाथच्या मॅच बद्दल सागर भुवड यांचं एक निरीक्षण आहे. त्यांनी बारकाईने निरीक्षण केलंय की केदारनाथची मॅच म्हणजे अमोल वर्सेस अपोजिट टीम. अमोल वर्सेस अपोजिट टीम. काय बात आहे या खेळाडूची. एकदा अमोलसाठी नक्कीच टाळ्या होऊ देत. समालोचक म्हणून सागर यांनी हे केलेलं निरीक्षण आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस केदारनाथ आरवलीची धावसंख्या होते 44. 1-44. हेमंत जाधव 3 बाउंड्रीजसाठी तुम्हाला सुभाष खसासे यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अमोल तुझे 50 जमा झालेले आहेत. हेमंत तुमच्यासाठी पुन्हा 50 लागलेले आहेत. असे दानशूर व्यक्ती आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेत हे आमचंही आम्ही भाग्य समजतो. तुमच्या या पैशाच्या, तुमच्या या लाडाच्या, तुमच्या या कौतुकाच्या वर्षावामुळे ही स्पर्धा एका उच्च कोटीच्या शिखरावर जाऊन बसते इतकं नक्कीच आहे. हा परशुराम शिगवण यांच्याकडून पण हेमंत तुम्हाला 3 बाउंड्रीसाठी 100 रुपये आले. प्रतीक गुरव यांच्याकडून पण हेमंत जाधव तुम्हाला 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. वा वा वा. अभिनय हॅट्रिक साठी 500 रुपये आणि हेमंत 6 बॉलला 6 बाउंड्री 1000 रुपये. मगर ये याद रखना ये रेजिस्टेंस है मार्केट का. मार्केट इसके ऊपर जाता ही नहीं है. अभिनय गुरसळे आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. धावसंख्या स्थिरावली ती 44 या धावसंख्येवर. 2 बाद 44. नो 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 डोंट बी डिबेट. मला वाटतंय डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू जातोय. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. आणि आता मात्र अमोलला काही कळत नाही. हा चेंडू नक्कीच निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 45 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या नक्कीच चांगली होती. आता मात्र धावसंख्या थोडासा अंकुश लागतोय. अभिनय गुरसळे आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय. नक्कीच मानला पाहिजे अभिनय गुरसळेला. मॅच चालू होण्यापूर्वी पण त्याने अतिशय सुंदर असा आपला अभिप्राय दिला होता या लीग बाबतीत. तोच अभिनय गुरसळे सुंदर गोलंदाजी करतोय. अभिनय गुरसळे विकेट घेतला तर 50 रुपये आणि डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. खूपच बाहेर जातोय हा चेंडू. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या होते ती 46. आता मात्र मला वाटतंय अमोलच्या पट्ट्यात होता पण थोडासा टाइम कमी पडतोय. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावते ती 46 या धावसंख्येवर. सुंदर तटकण्याचा प्रयत्न करतात. पाहूया एक धाव मिळते का. नक्कीच मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. मला वाटतं केदारनाथचे स्पॉन्सर अनिकेत गुरव तुमची कौतुकाची थाप पडलीच पाहिजे. तुमच्या कौतुकाच्या थापेशिवाय काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो तुमचा एक शब्द प्लेयरची इच्छाशक्ती उच्च कोटीला नेऊ शकते. आता स्ट्राईकला येतोय तो विकास. गोलंदाजीचा मारा करणार आहे तो अभिनय गुरसळे. वा 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 वा. अनिकेत जी सिर्फ तुम्हारा नाम लिया क्या हुआ देखो. आगे आ जाओगे कुछ तो लगाओगे तो और भी हो जाएगा. पर बाउंड्री 50. स्पॉन्सर अनिकेत गुरव यांच्याकडून. अमित साळवी यांच्याकडून अमोल जोगळेच्या 3 बाउंड्रीसाठी 3 बॉल 3 बाउंड्रीसाठी 500 रुपये अमित साळवी यांच्याकडून. धावसंख्या होते ती 51. चार ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 44. याचा अर्थ 4थं षटक नक्कीच माफक पडलं होतं. केवळ 7 धावा दिल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येतोय तो संतोष भुवड. राईट आर्म राऊंड टू अमोल जोगळे. संतोष विकेटसाठी 50 सुभाष खसासे यांच्याकडून. बघूया धावसंख्या स्थिरावते ती 51 या धावसंख्येवर.
आणि आता मात्र हा चौकार नक्कीच पाहायला मिळणार आहे. या 4 धावांनी आता केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 55 या धावसंख्येवर. 55 आणि के 55. संतोष बोर्ड पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. वा 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 वा, पुन्हा एक चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांनी आता मात्र केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 59 59 या धावसंख्येवरती. बघूया, मला वाटतं अजून या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. साठे एम राईट, 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवरती काय होतंय पाहूया. 3 चेंडू मध्ये सागर जर 2 चौकार लागले तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या असेल. बघूया, संतोष बोर्ड राईट आर्म राऊंड 2. अमोल अंट्या आणि आम्हाला वाटतंय चौकार गेला असता पण थोडासा टाइम मिस होतोय. धावसंख्या स्थिर होतोय. सूरज क्या बात है भाई, आंखों देखा हाल देख रहा हूं, कभी बिलीव नहीं किया था, इतना अच्छा कर रहा है तो आज देखने का है. भाऊ मोक्ष चेंडूच्या खालती येतो, हा सुद्धा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर होते ती 59 या धावसंख्येवर. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू असावा. आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावतोय. आणि त्याला सुद्धा कळलंय या 3 चेंडू मध्ये 2 चौकार पाहिजेच होते, त्याला एकच लगावता आलाय. थोडीशी नाराजी त्याच्या चेहऱ्यावर दिसते. पहिल्या इनिंग मध्ये केदारनाथ आरवली या संघाने धावसंख्या उभारली ती 63 आणि स्वराज स्पोर्ट्स नाईशी या संघासमोर उद्दिष्ट ठेवलंय 30 चेंडू आणि 64 धावा. अमोल जोगळे जर तुम्ही भाऊमुक्षाची विकेट काढली तर तेजस शितप यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं आहे. 50 रुपयांचं पारितोषिक दिलं आहे तेजस शितप यांच्याकडून. अमोल, तुम्ही जर भाऊमुक्षाची विकेट काढली तर. आणि केदारनाथचे पॅकर्स विकी गुरव अनिकेत गुरव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येतं काय. जर मॅच विन साठी 500 रुपयांचं पारितोषिक येतं अनिकेत गुरव यांच्याकडून केदारनाथ आरवलीसाठी. आणि विशाल लिंगायत प्रशांत कळंबटे यांचे परम मित्र यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक येतंय विशाल लिंगायत. आणि हॅट्रिक मध्ये जर तिन्ही क्लीन बोल्ड असतील तर बंपर 5000. तुमच्या 3 विकेट साठी अमित साळवी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आणि मॅच जर टाय झाला, हा अनोखा बक्षीस आलंय बघा. फायनलचा मॅच जर टाय झाला तर बावा गोटेकर यांच्याकडून दोन्ही संघांना बुर्जी पावची मेजवानी आहे. मॅच टाय करा, सम्या पिलनकर धावत धावत आरवलींचा एक नारळ ठेवा. मॅच टाय करा, बुर्जी पावचा धंदा करा. बावा गोटेकर खंबीर आहे. भाऊ, तुम्ही जर 3 बॉलवर 4 षटकार मारलेत तर प्रतीक गुरव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मला एकच कळते प्रदीप, 2 मिनिटं मला फक्त द्या. बक्षिसांची एवढी खैरात होतीये, माझा घसा सुकतोय पण बक्षीस देणाऱ्यांची काय खैरात थांबत नाहीये. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, बक्षिसं डिक्लेअर होत आहेत पण हातात मात्र काही येत नाहीये. सो फार स्टॉप दिस सब्जेक्ट अँड लेट्स प्ले. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होतोय. विजयासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. अमोल जोगळे भाऊच्या प्रत्येक डॉट बॉल साठी बॉलरला 50 रुपये. अमोल जोगळे 1 ट्रक फाडी तर आहेच आणि हे पण घेऊन जायचं आहे. सुनील बुवड, सुधाकर वीर प्रत्येक डॉट बॉल साठी 50 रुपये लागले. केदारनाथ आरवली प्रत्येक डॉट बॉल साठी 50 रुपये.
देखना है किसमें कितना दम है। दूसरे इनिंग का खेल अभी शुरू होने जा रहा है। पहिला गेंद, ओ पहिला चेंडू डॉट जातोय। 50 रुपये तर लागू झाले सुधाकर वीर। हाँ, ये डॉटचे 50 माझ्याकडे जमा होत आहेत। ओह, और भी 50। क्या लग रहा है भाई, ये सागर मेरा होता तो क्या होता। वाह 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 वाह। अमोल जोगळे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ मोक्षे। वाह 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 वाह, दे दो और 50। अमोल जोगळे, क्या बात है भाई तेरी। मार्केट में कल से बैठूंगा ना तो सामने या साइड में तेरे को ही लेके बैठूंगा। तू तो मेरा रेजिस्टेंस नहीं है, तू तो मेरा सपोर्ट है भाई। हमेशा याद रखूंगा, अमोल जोगले साथ रहेगा तो मेरा मार्केट भागेगा ही भागेगा। अमोल जोगळे पुन्हा एकदा राईट आर्म राउंड टू भाऊ मोक्षे। अरे वाह 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 वाह, फिर से 50 डॉट बोले। एज नहीं है ना, एज है, एज नहीं है, एज नहीं है, एज नहीं है। अरे 2 रन घेतले, फक्त एज नाही आहे। ओके, एज आहे काय 50 त्याला मिळत आहेत। जळणारे किती आहेत बघा। ओ फिर से तो धाव संख्या होते ती 4। 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धाव संख्या होते ती 4। प्रदीप जोगळे अतिशय टिचून गोलंदाजी करतोय भाऊ मुक्षेला। प्रदीप जोगळे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेला। आणि हा बघूया डॉट चेंडू जातोय काय, पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय। फिर से 50 आ गया। ये भगवान, ये क्या हो गया। पहली ही ओवर में मेरे को 200 का नोट मिल गया, गमछा तो मेरा खुल गया। ये प्रभु, ये क्या हुई। दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्वरा स्पोर्ट्स नाईशी या संघाची धावसंख्या होते ती 4। सुधाकर वीर, ऐसा तो नहीं लग रहा है ना कुछ बात करके गलती की। हेमंत जाधव, उदय शिंदे यांच्याकडून 3 विकेट काढल्या तर 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे। 1 विकेट जरी काढली तरी पुन्हा डॉट, पुन्हा डॉट। हेमंत जाधव कमॉन, एका विकेट साठी 100 रुपये आलेत। हॅट्रिक हेमंत जाधव, दिनार पवार यांच्याकडून 5000 रुपये। काही होऊ देत, उद्या तो शेटला हिशोब द्यायचा तो तेल, पण आज 5000 रुपये। थेट केला पण नाद केला, थेट केला पण नाद केला। कल का किसने सोचा, आज जो मेरा वो किसी का नहीं था। फिर से डॉट, फिर से डॉट। अरे एका ठिकाणी सगळ्यांनी देऊ नका, दोघांचे 50-50 यायला पाहिजे। पुन्हा डॉट बॉल येतोय। फिर से डॉट, फिर से डॉट। और क्या चाहिए, इसे कहते हैं मुरबाड लीग, याला म्हणतात मुरबाड लीग। चला आपण सामन्याकडे वळूया परत। आणि आता मात्र पुन्हा डॉट, पुन्हा डॉट। बस ना तू। धावसंख्या स्थिरावली ती अजूनही 4 या धावसंख्येवर। हेमंतच्या या षटकामध्ये एकही रन अजून खर्च नाही केलाय त्याने। संतोष भोड सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलाय आणि डॉटच्या 50 ने जो गेम केलाय, कालच्या गेमपेक्षा आजचा गेम तुफान होता। काय त्यांचे क्षेत्ररक्षक सुद्धा बघा बाजी पडायला लावतायत। 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 8। हेमंत जाधव फक्त एकच बाउंड्री खर्च केली, त्यासाठी उदय शिंदे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत। जय हनुमान कुरुंबाड कडून विशालने जर भाऊची विकेट काढली तर 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे। विशाल, प्रत्येक लेग स्पिनला 50 रुपये येत आहेत प्रशांत कळंबटे यांच्याकडून। फायनलचा मॅच
चौकारांची आतषबाजी, पैशांची आतषबाजी पाहायला मिळते. ए पद्या ओ वाह वाह वाह, डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आज का गेम डॉट बॉल का ही है, डॉट बॉल ही दे रहा है. वा 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 वा. दरम्यान भाऊच्या बॅटमधून खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांनी आता मात्र स्वरा स्पोर्ट्सचा संघ जाऊन पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर. विशाल लिंगायत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मासवर सज्ज होतं. राईट आर्म राऊंड मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेला. आणि आता मात्र चौकार, आता मात्र भाऊने मनावर घेतलंय. प्रत्येक चेंडूवरती चौकार लगावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. तीन बॉलला 3 चौकार. भाऊ प्रतीक गुरव यांच्याकडून 100 आणि मला वाटतं वाईट नो चेंडू आणि अतिरिक्त 2 मिळत आहेत. एकूण 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. मला वाटतं तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि तिसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या होते 19. प्रतीक गुरव यांच्याकडून 3 चेंडूवर 3 चौकार, 100 रुपयांचं पारितोषिक. विशाल लिंगायत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मासवर सज्ज होते. राईट आर्म राऊंड टू भाऊ मुक्षे. मला वाटतं डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. आणि आता मात्र भाऊ मात्र विशालचा खरपूस समाचार घेतोय. भाऊ तुमच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय सुभाष खसासे यांच्याकडून. विशाल क्लीन बोल्ड काढा. दिनार पवार कडून 100 रुपये. आणि मला वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना 64 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 64 धावांचं उद्दिष्ट काढत असताना तिसऱ्या षटकात स्वरा स्पोर्ट्स नायशी या संघाची धावसंख्या झाली 25. जमेची बाजूमधून अजूनही त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे आणि भाऊ मुक्षे जब तक जिंदा है तो एक ही बोलने का टाइगर अभी जिंदा है. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. 64 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं अजूनही सागर 35 धावा हव्यात. या षटकातले किती चेंडू बाकी आहेत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. डॉट बॉल जातोय. डॉट बॉलचे पुन्हा 50 आलेले आहेत आणि दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 29. पद्या काल मी प्रदीप कडून पण हेच पाहिलं होतं. एज लागलेली अंपायरने नॉट आउट दिलं होतं परंतु स्वतःहून तो निघून गेलेला. आज भाऊ मुक्षेकडून पण आपल्याला ते पाहायला मिळतंय. त्याच्या बॉडीला बॉल टच करून गेला होता. त्यांनी स्वतःहून सांगितलं की बॉडीला बॉल टच आहे. क्रिकेटचा अनुभव आणि क्रिकेटची स्पोर्ट्समॅन स्पिरिट कशी असावी तर ती प्रदीप जोगळे भाऊ मुक्षे यांच्याकडून आपण शिकली पाहिजे. नवीन खेळाडूंनी या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. कला, स्किल, शॉट्स सगळ्यांकडे असतात पण प्रामाणिकपणा हेच प्रत्येक खेळाचं मोठं द्योतक असतं. अरे वा 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 वा. मॅच गरम केल्याबद्दल प्रशांत खंबटे यांच्याकडून 500 रुपये आलेत. कॉमेंटेटर्स माझ्यासाठी म्हणजेच मोहन दळवीसाठी. डॉट 1 मोर डॉट. 11 बॉल आणि 35 धावा. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. 1 धाव नक्की मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र इक्वेशन येते 10 चेंडू आणि 34 धावा. शेवटचे 10 चेंडू आहेत आणि धावसंख्या आहे ती 34. अमोल जोगळे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आहे तो भाऊ मुक्षे. सलामीची जोडी स्वरा स्पोर्ट्सची अजूनही मैदानात आहे. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. काही होऊ शकतं. आणि आता मात्र भाऊ आक्रमक पवित्रा घेतोय. 4 धावा वसूल करतोय. या 4 धावा आल्यामुळे आता इक्वेशन चेंज होत आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावा. काउंट डाऊन चालू झालाय. फायनलचा मॅच आहे. 9 बॉल 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावा. अमोल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ मोक्षे. आणि आता मात्र खडखडीत शॉट पाहायला मिळतोय पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विकास याच्याकडून. एकदा विकाससाठी टाळ्या होत आहेत. फायनलच्या मॅच मध्ये असं क्षेत्ररक्षण दबावाखाली नक्कीच. आता इक्वेशन चेंज झालं. 8 चेंडू आणि 29 धावा. राईट 8 बॉल आणि 29 धावा.
एक डॉट बॉल कॅन चेंज एव्हरीथिंग. वन डॉट बॉल. अमोल राईट आर्म राऊंड टू. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. 29. राईट आर्म राऊंड टू संतोष भुवन. आणि हा सुद्धा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 29 धावा. 7 चेंडू आणि 29 धावा. वन मोर डॉट. नाव. आणि बाउंड्री मिळते. अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तुषार पड्यार तुमच्याकडून झालेलं क्षेत्ररक्षण याच्यासाठी 50 प्रशांत कळंबट यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे 39. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे. डीजे पाटलांचा बैलगाडा एकदा तरी लावा. 50 ने गेम चाललाय आणि तुम्ही काय लावताय? एकदा तरी पाटलांचा बैलगाडा लावा. 6 बॉल 25 धावा. 6 बॉल 25 धावा. भाऊ मोक्ष इज ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक घेऊन येतो विकास चव्हाण. भाऊ मोक्षे हा जर मॅच तुम्ही काढला तर दिनार पवार यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस येत आहे. भाऊ मोक्षे मॅच काढला तर 500 रुपये दिनार पवार. विकास 3 विकेट 100 रुपये. वा पहिल्या चेंडूवरती चौकार खातोय तो विकास. आत्ता बघा इक्वेशन काय आलं बघा. 5 चेंडू आणि 21 धावा. जर एखादा अतिरिक्त चेंडू पडला तर सामन्याचं चित्र वेगळं असणार आहे. कारण सलामीची जोडी मैदानात आहे. कारण ऑस्ट्रेलिया पण बोलायची सेहवाग आणि तेंडुलकर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी कधीही सेलिब्रेशन केलं नाहीये. तीच जोडी या मैदानात दिसते. बघा मी बोलतोय काय होतंय. बोलतोय 100 रुपये प्रति गुरव यांच्याकडून. 3ला 3. वा पाटलांचा बैलगाडा नक्कीच घाटात गेला राडा. 2 बॉलवरती 2 चौकार आले आहेत. विकास पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ. पाटलांचा बैलगाडा. गुरुजीबा ऑन आहे. प्रति गुरव किती पण बाउंड्री मारा 100 रुपये. 3 चेंडूवरती 3 चौकार आले आहेत. बघूया मॅच रंगतदार अवस्थेत पोहोचला. विकास चव्हाण पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ. क्या चाहिए. पब्लिक काळ्या होते. जशी फायनल हवी होती तशी फायनल पाहायला मिळते. कुणाकडून सुभाष यांच्याकडून. सुभाष कसा यांच्याकडून भाऊसाठी 100 रुपये. 1 डॉट विकास चव्हाण. 1 डॉट प्रशांत कळंबटेकडून 200 रुपये. आणि भाऊचा जर बोल्ट काढलात विकास तर तुला 200 रुपये आणि प्रशांतकडून डॉट साठी 200 रुपये. बघूया विकास शेवटचे 2 चेंडू आहेत. गुरुजीभाऊ ऑन आहे. सम्या पिलनकर तयारी करा. सम्या पिलनकर तयारी करा. क्या बात है. बर्ना कदम यांच्याकडून 100 रुपये. बावा गोटेकर गुरुजीभाऊ ऑन है. कल भी मैंने बोला था वाकड्या बाबडीचा हिरवा पाला. भाऊ मोक्षे कहते मेरे को झुकेगा नहीं साला. 1 चेंडू आणि 5 धावा. सुपर ओव्हर असणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. भाऊ बाउंड्री मारली तर सुधाकर वीर कडून 200 रुपये येतात तुम्हाला. लास्ट बॉल फायनल बॉल. टाळ्या होत्या. फायनल बॉल लास्ट बॉल. आणि नो चेंडू घोषित होतोय. काय सामना येतोय बघा. नो बॉल.
एकूण धावा किती सांगा पंच? दोन. जी फायनल आपण शोधत होतो ती फायनल पाहायला मिळते आता. डीजे एक चेंडू आणि 3 धावा. शेर कितना भी बूढ़ा हो गया फिर भी शिकार नहीं भूलता, ये कहता है भाऊ से. एक चेंडू आणि 3 धावा. अरे टाइगर को टाइगर ही कहना चाहिए, यदि वो बूढ़ा हो या कैसा भी हो, वो शिकार नहीं भूलता है. भाऊ ने दिखाई दिया है. पब्लिकला मी सांगतो, प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय, कुणीही घाई करायची नाही आहे. एक चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल. पुन्हा एकदा टाळा. एक बॉल 3 धावा. परशा. ए डीजे पाटलांचा बैलगाडा. हेमंतची टीम जिंकली, प्रशांतची ख्वाहिश होती नाचायचं आहे. पाटलांचा बैलगाडा लाव. पाटलांचा बैलगाडा परशाला नाचायचं. हेमंतची टीम जिंकली आहे. डीजे डीजे मंडळाचे कार्यकर्ते, आपल्याला शेवटचा जो गोडव्याचा कार्यक्रम असतो तो पार पाडायचा आहे. भाई किंजळकर, ए डीजे
वन मोर टाइम पाटलांचा बैलगाडा डीजे डीजे पाटलांचा एकदा लाव. एक पाटीला अजून आलाय. हा लागतोय बघ.